मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो, आज रविवार आणि खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या 4-5 दिवसामध्ये पावसाचे वातावरण कसे राहील, आज सुद्धा राज्यात कुठे कुठे कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून व्यस्त कार्यक्रमामुळे शॉर्ट व्हिडिओ तुमच्या समोर मांडता आला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। रोजचे अपडेट आपण देत राहणार आहोत इथून पुढे। तर रोजचे अपडेट बघण्यासाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेतकऱ्यांसाठी माहिती देतोय म्हणून। मित्रांनो, सद्यस्थितीचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नव्याने एक कमी दाब तयार झालेला आहे आणि याचा परिणाम म्हणून राज्यात अजून सातत्याने आता पावसात वाढ होताना दिसत आहे। आपण गेल्या आठवड्यात पण सांगितलं होतं की जे ऑगस्ट महिन्याच्या म्हणजे 15 ऑगस्टपासून पुढचे दिवस आणि सप्टेंबर महिना हा फुल पावसाचा सीझन असणार आहे आणि पाठीमागची तूट भरून काढणारी हे तुम्हाला मी सांगितलं होतं। आणि गेल्या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की नदी नाले ओढे भरेल असा पाऊस राज्यात होईल आणि ठिकठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य सुद्धा पाऊस झालेला आहे, ज्याचे व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टा फेसबुकवरती आपण स्वतः बघितलेले आहे। तर मित्रांनो, आजचा जर विचार केला तर आज फक्त पुणे, सातारा, सांगली त्याचबरोबर इकडं सोलापूर हे जे 4 जिल्हे आहे, ह्या 4 जिल्ह्यामध्येच बाकीच्या जिल्ह्यात तुलनेत कमी पाऊस आहे। पण बाकी सर्वत्र, मग मराठवाडा सर्वत्र आहे, विदर्भ सर्वत्र आहे, उत्तर महाराष्ट्र पण सर्वत्र आहे, नाशिकच्या काही भागात थोडा कमी पाऊस आहे, परत कोकण किनारपट्टी पण सर्वत्र जिल्हे सर्वच आहे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या भागात सुद्धा आज अत्यंत जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि राज्यात हे वातावरण सध्या तरी किमान 5 दिवसाचे आहेच, 5 दिवस पाऊस पडणारच आहे। त्यानंतर पुढील अपडेट काय येते तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। तत्पूर्वी विनंती करतो, प्रत्येकाने जाताना चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करून जा। भेटत राहू पुढच्या व्हिडिओत, या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।